काडखेडे येथे काडखेडेश्वर महादेव गाईमुखी महादेव यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरी। सूर्यमुखी मित्रमंडळाच्या वतीने लोकनाट्य तमाशा मंडळाचे आयोजन। धुळे तालुक्यातील काडखेडे येथे दरवर्षी सालाबादाप्रमाणे या ठिकाणी मोठ्या उत्साहात काडखेडेश्वर महादेव व गाईमुखी महादेव या यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते। यात्रोत्सवानिमित्त या ठिकाणी गावात तीनही वार्डामध्ये विविध तमाशा मंडळाचे आयोजन करण्यात येत असते। संपूर्ण गावात काडखेडेश्वर महादेव गाईमुखी महादेव यात्रेनिमित्त या ठिकाणी अतिशय ढोल ताशांच्या गजरात भव्य दिव्य अशी डीजे मिरवणूक संपूर्ण गावातून जल्लोषात काढण्यात येते। यात तरुण तरुणी संपूर्ण ग्रामस्थ या यात्रोत्सवानिमित्त सहभागी होत असतात। तर यात्रोत्सवानिमित्त या ठिकाणी दुकाने देखील थाटली असतात, ज्यात प्रामुख्याने फरसाण, संसारोपयोगी वस्तू, गृहोपयोगी वस्तू यासह दुकाने या ठिकाणी थाटली असतात। तर यात्रेनिमित्त या ठिकाणी सूर्यमुखी मित्रमंडळाच्या वतीने काडखेडेश्वर महादेव गाईमुखी महादेव यात्रोत्सवानिमित्त या ठिकाणी लोकनाट्य तमाशा मंडळाचे देखील आयोजन करण्यात आले। तर यावेळेस माजी सरपंच शांताराम आबा पाटील यांनी शासनाच्या विविध योजनांचा नागरिकांना होत असलेला लाभ व त्यापासून या संदर्भात माहिती या ठिकाणी माजी सरपंच शांताराम आबा पाटील यांनी दिली। तर शासनाने योजना राबवाव्यात, परंतु त्याचा नागरिकांना त्यांनी दुरुपयोग करू नये व नियमात असेल त्यांनाच तो लाभ मिळावा अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली। तर यावेळेस काडखेडेश्वर महादेव गाईमुखी महादेवाचा जयघोष करण्यात आला। तर अतिशय उत्साहात सदर यात्रोत्सव पार पडले। चालू करू काय बोलणार नाही तर आम्हाला अजून एक थोडा जयघोष करा ना, कुठे नाही ना, जयघोष करा। महादेव महाराज की जय। हात वरती करत महादेव महाराज की जय। स्वामी माता की जय। बाबा समालेश्वर महाराज की जय। महाराज की जय। मौजे काडखेडे येथे सालाबादाप्रमाणे गावकऱ्यांच्या मार्फत कच्चे परिवार असतील, शेलाल परिवार असतील, सयाज परिवार असतील, शाटाप्पांचा ग्रुप आणि सगळे गावातील संबंधित कार्यकर्ते यांच्या माध्यमातून गावात आज कुस्तीचा कार्यक्रम, तमाशा मंडळ, मनोरंजनासाठी, इतर सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सगळे मित्रपरिवार यांनी आज मोठा परिश्रम घेऊन आमच्या काडखेडे गावात अंबिकेश्वर महादेव महाराज यांच्या सदिच्छे कृपेने आज काडखेडे येथील सगळे समस्त ग्रामस्थ उपस्थित असल्यामुळे आणि सगळे कार्यक्रमाला अतिशय चांगल्या पद्धतीने योगदान दिलं, त्याबद्दल सगळे ग्रामस्थांचे, मित्रपरिवारांचे, सगळे गावातील सगळ्या कुटुंबाचे आम्ही आभार व्यक्त करतो। दरवर्षाप्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त ग्रामस्थांतर्फे एक मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून गावात प्रत्येक परिवारामार्फत तमाशाचा करमणुकीचा कार्यक्रम घेतला जातो। तसेच आज भव्य कुस्तींचा कार्यक्रमसुद्धा घेतला गेला। अशा या कार्यक्रमामुळे गावात एकता निर्माण होण्यासाठी किंवा सर्व समाज बांधव एकत्र येण्यासाठी असे कार्यक्रम राबवले जातात। म्हणून आज काडखेडे येथे प्रत्येक ग्रामस्थ आज महाशिवरात्रीनिमित्त आणि आमच्या गायमुख येथील तीर्थक्षेत्र महादेव मंदिर, गायमुख महादेवाच्या कृपेने आमचं गाव आज सुजलाम सुफलाम आणि सर्व ग्रामस्थ अगदी सुशिक्षित असल्यामुळे माझी एकच विनंती आहे की जो आपण तमाशाचा करमणुकीचा कार्यक्रम करतो त्यात कुठलाही हेवादावा न ठेवता किंवा आपसात मतभेद न ठेवता प्रत्येक ग्रामस्थांनी आपापला कार्यक्रम कसा चांगला होईल आणि
व पुढच्या वर्षी आपल्या गावाला अधिक कसे चांगले कार्यक्रम घेता येतील अशी मी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो. कुणी आता रात्री कार्यक्रम सुरू होतील, प्रत्येक ज्यांनी कार्यक्रम भरवला असेल म्हणजे कच्चो परिवार, साईज परिवार, शेलार परिवार, बदाने परिवार अशा सर्व प्रमुखांनी पूर्ण रात्रभर या तमाशाचा करमणुकीचा कार्यक्रम अगदी शांततेत पार पाडावा यासाठी प्रत्येक प्रमुखांनी इथं जातीने लक्ष घालून कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी कोणी विघ्न संतोषी असेल त्याला समज द्या. जर समजतच नसेल तर त्याला काहीतरी कडक शब्दात बोला आणि तेही जर जमत नसेल तर त्याला मात्र काहीतरी शिक्षा दिली गेली पाहिजे असं मी सर्व ग्रामस्थांतर्फे विनंती करतो. कारण की आता आज हाजरीचा कार्यक्रम झाला, मी तो हाजरीला नव्हतो, परंतु असं न होता कार्यक्रम अगदी शांततेत झाला पाहिजे याची खूप गावाला गरज आहे. कारण प्रत्येक भाऊबंदकीचं नाव खराब होतं. आता मी तिकडे ग्रामपंचायतकडे गेलो होतो, त्यांनी सांगितलं की जर कुणी असा विघ्न संतोषी कार्यक्रमामध्ये आला तर सर्वांनी मिळून त्याला शिक्षा दिली पाहिजे. तसंच मी आव्हानही सांगतो की ह्याही कार्यक्रमात जर कोणी विघ्न संतोषी आला, तो आपला जरी असेल तर त्याला मात्र कडक शिक्षा दिली गेली पाहिजे, म्हणजे पुन्हा दुसरा माणूस करणार नाही याची सर्व ग्रामस्थांनी नोंद घ्यावी आणि असाच कार्यक्रम आपल्या गावाचं नाव निघेल. आज मौजे काळखेडे येथे महाशिवरात्री निमित्त यात्रा निमित्त आज आपण सर्वच पत्रकार बांधव आले आहेत, त्याबद्दल आपलं सगळ्यांचं धन्यवाद. आमच्या काळखेडे गावात सालाबादाप्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त कुस्तीचे दंगल, तमाशा मंडळ, इतर सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. ते घेतले असताना अतिशय गावात सौजन्याचे वातावरण असतं. एकमेकांना सगळं सहकार्य करतात आणि गावात एकोपा निर्माण होईल यासाठी आम्ही सर्व गावकरी यासाठी योग्य ते सहकार्य करतो. सांगायचा मुद्दा आज योगायोगाने असा आला, आपण पत्रकार बांधव जे आहेत ते चौथा स्तंभ आहेत. आपण लोकांच्या समस्या जाणून घेतात आणि त्या समस्यासाठी कुठेतरी शासनादरबारी योग्य ते अशी आपल्या वतीने निर्णय अपेक्षित असतात. असंच एक मनात आलेली शंका आणि जनमानसांच्या मनात जी शंका आहे ती आज मी लोकांच्या मनातील शंका बाबत आपल्याजवळ एक निवेदन देऊ इच्छितो. मित्रांनो, शासनाने ज्या योजना राबवलेल्या आहेत त्या अतिशय उत्तम आहेत, त्याबद्दल आम्हाला मात्र शंका नाही. परंतु त्या योजना राबवत असताना उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना असेल, घरकुल योजना असेल, फुकट रेशन योजना असेल, द्या, आमचे काही एक म्हणणं नाही. परंतु त्या योजना राबवत असताना शासनाने जे निकष लावलेले ते निकष योग्य तपासून त्या संबंधित लाभार्थींना दिल्याबद्दल आमचा कोणताही आक्षेप नाही. आमचाच नाही, एक सर्वसामान्य जनतेचा याबाबत कोणताही आक्षेप नाही. परंतु एक शासनाला एक सूचित करू इच्छितो, तुम्ही आज ग्रामीण भागात जवळजवळ 90-95% लोकांना अन्नधान्य योजना फुकट देतात. ठीक आहे, पण त्याचा जो निकष आहे तो सत्यता पडताळून पाहिजे. त्याच्याकडे उदाहरणार्थ शेती नको, त्याच्याकडे 4 चाकी वाहन नको. तर त्या बाबतीत रेशन दुकानदार तर यांना सगळी माहिती असते, परंतु रेशन दुकानदार या संदर्भात गाव लेव्हलमध्ये किंवा राजकीय हिशोबाने कोणतीही माहिती देऊ शकत नाही. तरी या संदर्भात एक शासनाला एक विनंती आहे की एक आपण ॲप तयार करावं. त्याच्यात आधार कार्ड, पॅन कार्ड हे सगळं राहिल्यानंतर त्याच्याकडे वाहन किती आहे, तो शेतकरी आहे का, तो त्यासाठी पात्र आहे का, हे शासनाने त्याला एक ॲपमधून सगळी माहिती शासन गोळा करू शकतो आणि योग्य लाभार्थींना दिलंच पाहिजे याबद्दल आमचं कोणताही दुमत नाही.
आज शासनाने जी फुकटची खीर लोकांना सवय लावून दिलेली आहे, फुकट रेशन, लाडकी बहीण, लाडका भाऊ, इतर योजना आहेत, या गोष्टीबाबत देयाबद्दल आमचं कोणतंही दुराग्रह नाही आणि आमचं काही एक हरकतही नाही. जो लायक आहे, जो 65 वर्ष वय वृद्ध आहे, जो निराधार आहे, अशा माणसांना निश्चितच शासनाने जी योजना राबवली ती अतिशय योग्य आहे. परंतु सत्य पडताळणी करून जर अशा योग्य लाभार्थ्यांना दिलं तर शासनाच्यावरही तो बोजा कमी होईल आणि इतर योजना, इतर सुविधा देत असताना शासनाला डोईजळ होणार नाही. सांगायचं तात्पर्य की ग्रामीण भागात एक शेतकरी वर्ग आहे, त्या शेतकरी वर्गांना उदाहरणार्थ मजूर मिळत नाहीत. याचं कारण की या फुकटाच्या योजनामुळे लोक आळशी होऊन गेले. म्हणून आम्ही शासनाला एकच विनंती करतो, आपला निकष, आपले ध्येय धोरण अतिशय योग्य आहे, परंतु त्याच्यात सुधारणा करणं गरजेचं आहे. जो सत्य लाभार्थी आहे त्या सत्य लाभार्थ्यापर्यंत योजनेचा लाभ दिला पाहिजे, यात आमचं काही एक म्हणणं. आज महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना केली, अतिशय योग्य आहे, परंतु ते योजने राबवत असताना बरेच कर्मचाऱ्यांची पगार थकले, बरेच कॉन्ट्रॅक्टरांची बिलं थकलेले. गेले एक दीड वर्षापासून शासनाकडे कॉन्ट्रॅक्टर लोकांचे बरेच बिलं थकीत आहेत. तर हेच आम्ही सांगू इच्छितो. योजना अतिशय उत्तम आहेत, परंतु योजनाचा लाभ घेत असताना तो लाभार्थी किती योग्य आहे हे आपण ॲप तयार करावं. त्या ॲप माध्यमातून त्याची सत्य माहिती आपल्याकडे उपलब्ध राहील. कारण की हे असं केल्यामुळे सर्वसामान्यांना न्यायही मिळेल. हे एक सर्वसामान्य जनतेचा मनातील कौल मी आपल्याजवळ व्यक्त केला. याच्यात मी कोणत्याही राजकीय पक्षाबद्दल दुराग्रह करत नाही अथवा कोणत्याही राजकीय पक्षाबद्दल माझ्या मनात कोणती चुकीची संकल्पना नाही. सत्ता येत असते, जात असते, सर्वसामान्य लोकांना योग्य न्याय मिळावा या बाबतीत महाराष्ट्र सरकारला पुन्हा विनंती करतो की आपण योग्य अशी निर्णय घ्याल. ही एक सर्वसामान्य कार्यकर्त्याची आणि गावकऱ्यांची, सर्वसामान्य लोकांची इच्छा असते. धन्यवाद. आपण मला वेळ दिला, माझं ऐकून घेतलं आणि माझे मत नाही, हे सर्वसामान्यांचे मत शासनापर्यंत पोचवाल याबाबत मी आपले पत्रकार बांधवांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.